15 मार्च 2024चा अन्यायकारक शासन आदेश रद्द करण्यात यावा या संच मान्यतेने राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त होणार असून मराठी शाळा बंद पडणार आहे। हा तथाकथित शासन आदेश तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष आमदार जमो अभ्यंकर यांनी राज्यभर आंदोलनाची हाक दिली होती। या हाकेला प्रतिसाद देत कोल्हापूर शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर शिक्षक सेनेचे पुणे विभागीय अध्यक्ष सुनील भाऊ जगताप आणि मुश्ताक पटेल यांच्या नेतृत्वात जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले। तसेच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। शिक्षण उपसंचालक उपस्थित नसल्यामुळे त्यांचे सहकारी यांनी निवेदन स्वीकारले। अन्यायकारक शासनादेश रद्द करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले। शिक्षक सेनेचे मनोज कुमार गणपती रणदिवे, आनंदराव काशीनाथ शिंदे, मधुकर आबाजी काळेल, विकास नाना भोसले, सौ विमल मनोज कुमार रणदिवे, प्रवीण मोगलाडे, अविनाश कोडोल, संग्राम हिंगे, मीनाक्षी हेगाणा, विधी सल्लागार ॲडव्होकेट सचिन लंके, युवासेना पुणे कॅन्टोन्मेंट अध्यक्ष आकाश जगताप, उर्दू विभाग जिल्हाध्यक्ष नवीद पटेल, सांगली जिल्हा सचिव मंजूर पटेल, कोल्हापूर मकसूद पटेल, संतोष अहिरे, मुर्तुजा पटेल, कोल्हापूर जिल्ह्यातील मान्यवर शिक्षक सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय महाराष्ट्र। आज महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने कोल्हापूर उपसंचालक ऑफिसला धरणे आंदोलनाने निदर्शन करून निवेदन देण्यात आलेले आहे। 15 मार्च 2024 रोजी शासनाच्या वतीनं अन्यायकारक संच मान्यता GR निघालेला आहे। त्याच्या विरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने धरणे आंदोलन मराठी भाषा दिनानिमित्त आज धरणे आंदोलन आम्ही इथं करत आहोत। या GRमध्ये गुजरांच्या शाळा मराठी शाळा बंद पडतील, अल्पसंख्याक शाळा बंद पडतील आणि हजारो शिक्षक अतिरिक्त होतील। या विरोधात आदरणीय आमदार जमो अभयंकर यांच्या आदेशान्वये आज आम्ही महाराष्ट्र शिक्षक सेनेच्या वतीने आणि पुणेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनील भाऊ जगताप यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या वतीने आम्ही इथं आंदोलन करून निवेदन देत आहोत। शासनाने हा अन्यायकारक जे GR काढलेला आहे ते बदलून पूर्वीप्रमाणे GR काढावं, संच मान्यता करावी, यामुळे ह्या शाळा टिकतील। वरच्या 6वी 7वीच्या वर्गाला 0 ते 20ला 0 शिक्षक असणार आहे। मग हे वरचे वर्ग चालणार काय नाही, हे सर्व शाळा बंद पडतील। या विरोधात आज आम्ही पूर्णपणे इथं आंदोलन करत आहोत। मी आमचे जिल्हाध्यक्ष नवीद पटेल, मंजूर पटेल या सर्वांचा, तसंच सुनील भाऊ जगताप आलेले सर्व शिक्षकांचा मी आभार मानतो आणि हेच गवाही शासनाला एवढे आम्ही आवाहन करतो की हे जे 15 मार्च 2024चा GR आहे ते त्वरित रद्द करून पूर्वीप्रमाणे संच मान्यता करण्यात यावी। धन्यवाद।